मला लढा मान्य आहे, मला लढणारा नको आहे. आणि ही पृथ्वी कोणत्याही शशनागाच्या मस्तकावरती तरलेली नसून या देशातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या तळहातावरती तरलेली आहे असे सांगणारे जागतिक कीर्तीचे साहित्यकार, विश्व साहित्य रत्न, अर्थातच साहित्य या क्षेत्रातील एक कोहिनूर हिरा म्हटले जाणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आज जयंती आहे. त्या निमित्ताने मी हिस्ट्री बाय सचिन गुळिक या चॅनेलच्या वतीने त्रिवार अभिवादन करतोय. त्याचबरोबर आज 1 ऑगस्टच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण त्यांच्या जीवनपटावरती आणि त्याचबरोबर आपल्यापर्यंत न पोहोचलेल्या गोष्टी या लेक्चरच्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. नमस्ते, मी सचिन गुळिक. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गुळिक या यूट्यूबच्या चॅनलवरती. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीतील तमाम काम करणाऱ्या सगळ्या बंधू भगिनी आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं आयुष्य आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्या जीवाचं रान करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्र बांधवांना माझा याच नमस्कार असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून हा जीवनपट, ही जी जयंती विशेष ही जी सिरीज सुरू केलेली आहे, ह्या सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अफलातून इन्फॉर्मेशन पाठवली जाते, दिली जाते, इनपुट केली जाते. हां, मात्र ती इन्फॉर्मेशन परीक्षेच्या दृष्टिकोनातून असतेच आणि परीक्षेमध्ये ती इन्फॉर्मेशन तुम्ही किती टाकता किंवा त्याच्यावरती किती प्रश्न सोडवता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. अण्णाभाऊंना नतमस्तक होतोय, नमन करतोय आणि आपण त्यांच्या जीवनपटाकडे आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर या सगळ्यांच्या अगदी अनटोल्ड स्टोरीवरती आपण प्रकाश टाकणार आहोत. ठीक आहे, आपण सुरुवात करतोय अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण जीवनपटाकडे. आता वैश्विक साहित्यरत्न का म्हटलं होतं की भारतातील एकमेव साहित्यकार अण्णाभाऊ साठे असे आहेत की ज्यांचे साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. एवन ते जिवंत असतानाच त्यांचं साहित्य जवळपास 10 नाही, 20 नाही, 25 नाही तर 27 भाषेमध्ये हे त्यांचं साहित्य ट्रान्सलेट झालेलं होतं, रूपांतरित झालेलं होतं. आणि म्हणूनच जगातील सर्वात मोठा त्यावेळचा बलशाली असणारा जो देश आहे सोव्हिएत रशिया किंवा USSR सोव्हिएत रशिया, तर या रशिया देशाने त्यांचं साहित्य आत्मसात केलं, आपल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट केलं. एवढंच नाही तर त्यांच्या लायब्ररीच्या बाहेर अनेक महापुरुषांच्या, अनेक महान व्यक्तींच्या पुतळ्यांच्या रांगेमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा केला. एवढंच नाही तर तिथं असणाऱ्या मॉस्कोतील सर्वात मोठ्या हॉटेल्समध्ये अण्णाभाऊ साठे यांचं तैलचित्र 2019 मध्ये लावलं. हे तैलचित्र महाराष्ट्राच्या नांदेड या शहरामधून 2019 मध्ये रशियाच्या मॉस्को या ठिकाणी पाठवलं होतं. हां, त्याला मदत झाली होती मुंबई विद्यापीठाच्या रशिया या फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटचे देशपांडे सर यांच्या मदतीनं हे तैलचित्र तिथं लागलं होतं. आपण सविस्तरपणे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्राबद्दल आपण अभिवादन करून संपूर्ण माहिती तिथं घेणार आहोत. अण्णाभाऊ साठे यांची प्राथमिक माहिती आपण घेत असताना प्राथमिक माहितीमध्ये यांचा जन्म जो आहे तो 1 ऑगस्ट 1920 या तारखेला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आणि त्यामध्ये एकदम छोटंसं गाव असणारं वाटेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. हां, 1 ऑगस्ट या निमित्ताने वाटेगाव या ठिकाणी खूप मोठा उत्सव हा महाराष्ट्र सरकारकडून केला जातो आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या साहित्य डिपार्टमेंट असेल, साहित्य विभाग असेल, त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग असेल यांच्याकडून या तारखेला खूप मोठा उत्सव तिथं साजरा केला जातो. हां, तुम्ही जर सांगली जिल्हा, वाळवा तालुका आणि त्या जवळपासचे जर असाल तर नक्कीच त्या साहित्य रत्नाच्या जयंतीनिमित्त तिथं विजिट करायला नक्कीच विसरायचं नाही. त्यांच्या वडिलांचं नाव भाऊराव होतं, त्यांच्या आईंचं नाव वालूबाई होतं. अण्णाभाऊ साठे यांचं मूळ नाव जे आहे हे तुकाराम भाऊ साठे होते. परंतु कम्युनिस्टांच्या चळवळीमध्ये तुकाराम भाऊ हे कम्युनिस्टांची चळवळ आणि त्याचबरोबर मुख चित्रपटांच्या जेव्हा नादी लागली म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा स्वतःची इन्व्हॉल्वमेंट करून घेतली तर त्या तुकारामांचे कधी भाऊ अण्णा झाले तर हे आपल्याला सविस्तरपणे या टप्प्याटप्प्याने शिकता येतं. परंतु इथं त्यांचं मूळ नाव काय आहे यावरती जर प्रश्न आला तर तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचं मूळ नाव होतं. त्यांचे मूळ गाव मात्र कुरुंदवाड या संस्थानामध्ये होतं, परंतु ते साताऱ्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी काही कामानिमित्त असेल किंवा त्यांचे पूर्वज हे तिथं शिफ्ट झालेले होते. अण्णाभाऊ साठे यांचं लिखाण एवढं प्रचंड ताकदीचं आहे की त्या लिखाणामध्ये अगदी मावळतीच्या सूर्यापासून उगवतीच्या सूर्यापर्यंत आणि अंधाऱ्या रात्रीला चिरत जाणारा जो नायक आहे आणि त्याचबरोबर गबऱ्या नावाच्या घोड्याला जिवंत कॅरेक्टर किंवा तिथं असणारं जे काही प्रसंग आहे तर हा प्रसंगामध्ये निर्जीव घटकांना जिवंत करण्याची ताकद ही फक्त अण्णाभाऊमध्ये होती.
हां, साहित्याचे दोन प्रकार असतात. एक आभासी साहित्य बनवलं जातं आणि दुसरं साहित्य असतं हे वास्तववादी साहित्य असतं. म्हणजे या लेखनाचे किंवा यांच्या लेखनाचे जे कथानक होते हे सगळे काय होते तर हे पिढी जात अर्थातच यांच्यावरती अन्याय होत होता आणि ह्यांचंच संघर्ष त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणारी अद्भुत ताकद हे अण्णाभाऊ साठेने आपल्या लिखाणामध्ये सांगितलेली होती. ओके, आता यांच्यावरती प्रभाव कोणाकोणाचा पडला? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे असतील, कार्ल मार्क्स असेल. मार्क्सवादी हे विचारसरणी अवलंब केली होती, परंतु त्याच्याबद्दल खूप मोठ्या शंका सुद्धा सध्या उपस्थित केल्या जातात ह्या अण्णाभाऊ साठे यांच्यावरती संशोधन करणाऱ्या काही मंडळींकडून. परंतु इथं प्रभाव हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचारला जाणारा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही सुद्धा याला स्किप करायचं नाही. अण्णाभाऊ साठे यांचे 2 विवाह झाले होते, परंतु वाटेगावमध्ये असतानाच त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या यांच्याबरोबर जयवंताबाई यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला होता. ॲक्च्युली अण्णाभाऊ साठे यांच्याप्रमाणेच त्या समाजवादी कार्यकर्त्या होत्या. समाजवादी कार्यकर्त्या असतानाच श्रीपाद अमृत डांगे असतील, त्याचबरोबर लाल बावटा हे जे कलापथक सुरू केलं होतं MPSCनं त्याच्यावरती मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. तर त्या लालबावता या कलापथकाला सुद्धा त्या प्रेझेंटी लावत होत्या. एवढंच नाही तर त्या सहभाग सुद्धा ह्या जयवंताबाई घेत होत्या. वडील कामावरती जात असल्यामुळं अण्णाभाऊ साठे यांच्यावरती 2 भावांची जबाबदारी सुद्धा आलेली होती. आता जेव्हा कधीही लक्षात ठेवा, एखादी जबाबदारी जेवढ्या आपल्या लवकर येते तर तेवढी लवकर आपली मॅच्युरिटी वाढत जाते. ठीक आहे, आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अण्णाभाऊ साठे यांच्यावरती आलेली होती. आता त्यांच्या लिखाणामध्ये 35 पेक्षा जास्त कादंबऱ्या होत्या, 19 कथासंग्रह होते, 14 लोकनाट्ये, 19 पोवाडे लिहिले होते. आणि सर्वात प्रसिद्ध जो पोवाडा होता तर हा प्रसिद्ध पोवाडा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती रशियामध्ये तर लिहिलाच, लेनिन चौकामध्ये त्यांनी गाजवलाच, म्हणून अर्थातच त्यांना शाहीर ही पदवी इथं काय केली होती, देण्यात आली होती. आता लोकशाहीर ही पदवी कशी दिली याचाही प्रसंग डॉक्टर आंबेडकरांच्या या भेटी दरम्यान झालेला होता. तर बघूया आपण सविस्तरपणे. आता अजून एक महत्त्वाची सूचना, 2-3 स्लाईड झाल्या की 2-3 स्लाईडमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन जी एक्झाम ओरिएंटेड असते आणि त्याच्यानंतर एक स्लाईड जे असते तर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल कधीही ऐकिवात नसलेली जी स्टोरी आहे तर ही तुमच्यापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा पाठीमागे जो दिसतोय तो रशियाच्या मॉस्कोमध्ये असणारा लेनिन चौक आहे. त्याला लेनिन स्क्वेअर असंही म्हटलं जातं. ह्या लेनिन स्क्वेअरमध्ये जेव्हा अगदी 1.5 महिन्याचा प्रवास करून अण्णाभाऊ साठे भारत आणि रशिया यांच्यामध्ये सांस्कृतिक संबंध खूप चांगल्या पद्धतीने प्रस्थापित करावेत याच्यासाठी जेव्हा अण्णाभाऊ साठे यांना रशियानं आमंत्रण दिलं होतं भारताच्या वतीने, तर त्यावेळी 1.5 महिन्यांचा प्रवास केल्यानंतर अण्णाभाऊ साठे तिथं गेले आणि गेल्यानंतर रशियामधून जेव्हा ते परत येत होते तर परत येत असताना किंवा भारतात आल्यानंतर त्यांनी माझा रशियाचा प्रवास हे वर्णन लिहिलं, प्रवास वर्णन लिहिलं. अनेक प्रवास वर्णनं खूप प्रसिद्ध आहे त्यांचे. या प्रवास वर्णनामध्ये पूर्ण रशियाची सैर करून आलेले हे अण्णाभाऊ साठे आपल्याला रशिया पूर्ण दाखवून देतात. हा लेनिन चौक आहे. लेनिन चौकाची गोष्ट तुम्हाला सांगतो की भारताचे किंवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान म्हणू आपण त्यांना, किंवा छत्रपती शिवाजी महाराज, ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा डंका आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव हे रशियामध्ये कोणी प्रसिद्ध केलं असेल तर त्याचं श्रेय हे अण्णाभाऊ साठे यांना जातं. आणि सर्वात महत्त्वाचं मग ते स्टॅलिनचा पोवाडा असेल किंवा लेनिनचा पोवाडा असेल किंवा ते सगळे पोवाडे महत्त्वाचे आहेतच, पण त्या सर्वात जास्त महत्त्वाचा पोवाडा जो कोणता असेल तर या लेनिन चौकामध्ये त्या असणाऱ्या चौथऱ्यावरती उभा राहून आपल्या मराठी आणि खड्या बोलीभाषेमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा म्हटलेला होता. हा रशियन लोकांना मराठी भाषा कळत नव्हती, परंतु दुभाषी हा बाजूला ठेवला होता आणि तो दुभाषाला सांगितलं होतं की ज्या पद्धतीने मी ॲक्शन आवाजाचा चढ उतार करून सांगतोय त्याच पद्धतीनं तो हा चढ उतार करून तुझ्या भाषेमध्ये ह्या लोकांना सांगितलं पाहिजे. मित्रांनो, गंमत सांगायची झाली तर या साहित्य रत्नांचा जो सत्कार समारंभ एका विचारपीठावरती ठेवण्यात आला होता, त्या विचारपीठावरती रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्या राष्ट्राध्यक्षांनी ह्या अण्णाभाऊ साठे यांना आलिंगन दिलं. जेव्हा हा पोवाडा लेनिन चौकामधून संपल्यानंतर आलिंगन दिलं आणि त्यांनी रशियन भाषेमध्ये मोठा नारा दिला की छत्रपती शिवाजी महाराज की जय. ॲक्च्युली आपण सगळेजण विचार काय करतो की अण्णाभाऊ साठे हे जगाच्या पटलावरती कसे गेले, केवळ आणि केवळ त्यांच्या साहित्याच्या जोरावरती. आणि साहित्याच्या जोरावरती आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य भूषणाला रशियामध्ये प्रसिद्धी मिळवून दिली. अर्थातच
ऑलरेडी जगातील सर्वात पॉवरफुल किंग्स याच्यामध्ये, पॉवरफुल राजा याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होतेच, आहेतच ना. आणि हे त्रिकालबाधित सत्य आहे की ते जोपर्यंत पृथ्वी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असणार आहेत आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. परंतु आपल्या साहित्याच्या माध्यमातून रशियामध्ये पोवाडा म्हणण्याचं काम आणि रशियामध्ये त्या लोकांना यांचं महत्त्व सांगण्याचं काम हे अण्णाभाऊ साठे यांनी केलं होतं. हां, महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या बडा बाता मारल्या जातात की यांच्यामुळे इथं तिथं गेलं, हे सगळे आपल्याला याच्यावरती बोलायचं नाही. परंतु अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हटला आणि त्या पोवाड्याच्या माध्यमातून तिथल्या राष्ट्राध्यक्षांना आणि त्याचबरोबर जेव्हा नेहरू तिथे गेलेले होते तर नेहरूंना सुद्धा जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जे हे नारे देऊ लागले होते, त्यावेळी नेहरू सुद्धा शॉक झाले होते की या लोकांना महाराष्ट्राचा सर्वात मोठा स्वराज्याचा संस्थापक आहे तर या छत्रपतींचा नारा आणि छत्रपतींचा इतिहास इथं कसा काय आला. आणि त्याचं उत्तर मिळालं की अण्णाभाऊ साठे हे तिथं गेलेले होते. हा, तो किस्सा मी तुम्हाला पुढे थोड्या वेळाने सांगणार आहे. नक्कीच आताच सांगून देतो की जवाहरलाल नेहरू जेव्हा तिथल्या सडकेवरती फिरत होते तर त्यावेळी तिथल्या सडकेवरती छत्रपती शिवाजी महाराज की जे असे नारे लागत होते. जवाहरलाल नेहरू हे शॉक झाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा नारा इथं कसा काय. आणि त्यावरती त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना फोन केला की यशवंत, की अण्णाभाऊ साठे कोण आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी काय केलं की अण्णाभाऊ साठे यांचा शोध लावला आणि दिल्लीला सांगितलं नेहरूजींना की अण्णाभाऊ साठे म्हणजे हे एक लेखक आहेत, साहित्यकार आहेत आणि हे हजारो वर्षापासून जे अन्याय अत्याचाराच्या मध्ये पिचलेले, रंजलेले, गांजलेले आणि ह्या कॅरेक्टर्सला उचलून आपल्या लिखाणामध्ये टाकलं जातं तर असे एक लेखक आहेत. त्यांनी सांगितलं मला भेटण्यासाठी दिल्लीला बोलवा आणि भेटण्यासाठी दिल्लीला बोलवा. अर्धी कथा पुढच्या काही स्लाइड संपल्यानंतर मी सांगून देतो. कारण का तर हा सस्पेन्स ठेवला पाहिजे आणि पुढे मी त्याच्यासाठी वेगळं बनवलेलं आहे. तर रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा आपल्याला बघायचा आहे. तत्पर्यंत थोडीशी इन्फॉर्मेशन जी एक्झाम ओरिएंटेड आहे. कामाला सुरुवात, 2 भावांची जबाबदारी अण्णाभाऊ साठे यांच्यावरती आलेलीच होती. आता वडिलांच्या आजारपणामुळं 14व्या वर्षी प्राथमिक शाळेमध्ये आता भारतीय संविधानाचे 3 कलम दिलेले आहेत भारतीय मुलांच्या शिक्षणासाठी. आता कलम नंबर कोणतं तर कलम नंबर 21 आहे मूलभूत हक्कामध्ये, कलम नंबर 45 आहे आणि कलम नंबर 51 क मध्ये 11 नंबरचं मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्व आहे आणि मूलभूत कर्तव्य हे यामध्ये सांगितलेलं आहे की मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं दिलं पाहिजे आणि पाल्यांची जबाबदारी आहे असं कर्तव्य सांगितलेलं आहे. परंतु अण्णाभाऊ साठेंना 14व्या वर्षी प्राथमिक शिक्षण मिळालेलं होतं. बरं, काही म्हणतात 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेले अण्णाभाऊ साठे जगावरती राज्य करणारं साहित्य लिहितात. कदाचित हे खरंही असू शकतं परंतु संदर्भ सापडत नाही. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो की जेव्हा कुलकर्णी मास्तरांच्या शाळेमध्ये तुकाराम साठे गेले तर त्यावेळी एका ठिकाणी संदर्भ असा वाचनात आला होता D.R. ओव्हाळ यांच्या बोलण्यामध्ये आणि वाचनामध्ये. तो संदर्भ असा होता, मी संदर्भ देऊन बोलतोय, तर तो संदर्भ असा होता की त्यांनी सांगितलं तू क्या मांगा, तो इथपर्यंत आला, आतून एक दगड किंवा काठी फेकून मारली, तीच काठी मास्तरला फेकून मारली आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये कधी गेले नाहीत. मग हा मात्र गुलदस्त्यातला प्रश्न आहे की अण्णाभाऊ साठे ॲक्च्युली शाळेत कधी गेले होते. परंतु जेव्हा चित्रपटांचे पोस्टर्स रंगवणे आणि मुख चित्रपटांचा प्रचार करणे, हे भिंती रंगवणे हे कामं करत असताना मात्र अण्णाभाऊ साठे साक्षर झाले. हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे, याला मात्र नाकारता येणार नाही. ठीक आहे, 14व्या वर्षी त्यांनी प्राथमिक शाळेमध्ये गेले होते. प्रायमरी एज्युकेशन 14व्या वर्षी घेतलं होतं यांनी. ठीक आहे, अण्णाभाऊ साठे मांगांसाठीची वेगळीशी शाळा होती तर त्याच्यामध्ये ते गेलेले होते. दांडपट्टा चालवणे. लक्षात ठेवा, संघर्ष हा फक्त आपल्याच वाट्याला आहे का? नाही, संघर्ष हा आपल्याच वाट्याला कधीच नाही. म्हणजे मी तक्रार करत होतो की माझ्या पायामध्ये चप्पल नाही, परंतु पाय नसलेला माणूस जेव्हा समोरून चालत येतो तर माझी तक्रार कधी निघून जाते हे मलाही समजत नाही. लक्षात ठेवा, अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष काय सांगतोय. काम कुठलं करावं लागलं होतं तर जंगलामध्ये भटकणं सुरू होतं, पोहणे, मासेमारी, पक्ष्यांशी मैत्री, जंगलामधील पानफुलामधील फरक शोधणे आणि पानफुलामधील फरक शोधणे यालाच त्यांनी रूपांतर कशामध्ये केलं होतं तर रायटिंगमध्ये केलं आणि त्याचबरोबर यांनी या लिखाणामध्ये त्यांचा समावेश सुद्धा केलेला होता. हा, काम कोणतं करावं लागलं होतं आपण शिकणारच आहोत की कामाला सुरुवात करत असताना. परंतु आता हा दांडपट हे सगळं जे काम करत होते तर शिक्षण नाही, मग शिक्षणाव्यतिरिक्त आपल्याला काय करता येऊ शकतं तर हे सगळं भटकंतीमध्ये ऑब्झर्वेशन आणि ते कसं आहे आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत की ज्याची दखल निसर्गाच्या व्यतिरिक्त इतर कोणीही घेऊ शकत नाही, तर याची दखल मात्र आपण आपल्या कादंबरीमध्ये, आपण आपल्या लिखाणामध्ये यांना कॅरेक्टर देऊच ना.
आपण यांना रोल देऊ, आणि तो रोल मात्र या सगळ्यांनी निभावलेला होता फुल ताकदीनं. कारण का, तर लिखाण करत होते हे अण्णाभाऊ साठे. त्यानंतर रेठऱ्याच्या जत्रेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, तुम्हा सगळ्यांना माहीत असेल की ज्यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना केली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांची रेठऱ्याच्या जत्रेमध्ये सभा झालेली होती आणि त्यांचं भाषण ऐकलं की इंग्रजांच्या विरोधामध्ये आपण कशा पद्धतीनं या राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. मग अण्णाभाऊ साठेंचं रक्त मात्र उसळू लागले की आपलं लिखाण जे आहे तर याच्याबरोबरच आपण काय केलं पाहिजे, हे सगळं ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. मग भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये आणि भारताच्या स्वतंत्र चळवळीमध्ये मात्र त्यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केलेली होती. परंतु ते सहभाग कसा होता, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लिखाण असेल किंवा अलिखित असेल, तर या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केलेली होती. अजून बघूया, वयाच्या 32व्या म्हणजे 1932 मध्ये वयाच्या 11व्या वर्षी अण्णाभाऊ साठे हे आपल्या वडिलांसोबत मुंबईला वास्तव्यास आले होतं. मुंबईचे एक वैशिष्ट्य आहे की मुंबई कधीच तुम्हाला उपाशी पोटी झोपू देत नाही आणि मरूही देत नाही. मुंबईमध्ये काम मिळतं, हे पण लक्षात ठेवा. मुंबईमध्ये आले, परंतु दुष्काळाची परिस्थिती होती आणि मुंबईतील भायखळा या ठिकाणी असणाऱ्या चांदबिबी चाळीमध्ये ते राहू लागले. आता ह्या चांदबिबी कोण आल्या, तर निजामशाहीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये किंवा अहमदनगरमध्ये असणाऱ्या एक महिला शासिका होत्या. अकबराच्या कालावधीमध्ये अकबराच्या सैन्याने या चांदबिबीला हरवलेलं होतं. तर याचा संदर्भ इथं येत नाही, परंतु ही चांदबिबी नावाची जी चाळ होती तर याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं पहिलं वास्तव्य होतं 1932 मध्ये 11व्या वर्षी. त्यानंतर पुढे बघूया, आता कामं कोणकोणती केली होती. कधीही लक्षात ठेवा की ज्याची परिस्थिती गरीब असते तर त्याचा संघर्ष अटळ असतो, आणि ज्याचा संघर्ष हा कंटिन्यू असतो ना, तर त्याचं दिवस, सोनेरी दिवस हे पुढे वाट बघत असतात. डर के आगे जीत है, संघर्ष के आगे जीत है. आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही प्रत्येक जण संघर्ष करता आपल्या अस्तित्वासाठी, उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी. फक्त सातत्य ठेवा. एक दिवस हा तुमचा असेल ज्या दिवशी ज्यांनी ज्यांना ब्लॉक केलेले आहे ते तुमच्याकडे हार घेऊन येतील. कसे, वरून क्रेनने येतील, तुम्ही जर परमिशन नाही दिली दरवाजाने तरी पण. आता अण्णाभाऊ साठे यांचा संघर्ष कसा होता, पोटासाठी संघर्ष होता, बौद्धिक संघर्ष होताच, परंतु पोटासाठी संघर्ष होता. मग यांनी काय काय कामं केली, पोटासाठी भटकंती सुरू करत होते आणि त्यामध्ये घरगडी म्हणून काम केलं, बूट पॉलिश बॉय म्हणून काम केलं होतं, डोअर कीपरचं काम केलं, कुत्रा सांभाळणारा, खाण कामगार, ड्रेसिंग बॉय पासून कोळसा वाहक पासून हॉटेल बॉय पर्यंत सगळी कामं अण्णाभाऊ साठे यांनी केलेली होती. म्हणजेच हा संघर्ष फक्त आपल्याच वाटेला आहे की एमपीएससी मध्ये सक्सेस मिळत नाही सध्याचं, की एमपीएससी करत असताना आपल्याला आपला खर्च भागत नाही, अर्थातच आपण किती दिवस दुसऱ्यांकडून घ्यायचं हे आपले प्रश्न आहेत सध्याचे. हा संघर्ष पोटासाठीच होता, आपलं पोट तर किमान भरतंय मित्रांनो, लक्षात येतंय. आणि ज्यांनी हा संघर्ष केला ना त्या स्टार बनले, आणि त्या स्टारला आपण काय करतोय, तर मी थोडासा प्रयत्न करतोय समजावून सांगण्याचा आणि तुम्ही शिकताय. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हा संघर्ष अटळ आहे. सातत्य ठेवलं की प्रत्येक जणाचे दिवस जे आहेत हे ब्राईट येऊ शकतात, याच्यावरती मात्र विश्वास ठेवा. कम्युनिस्ट पक्षाची कामं करत असताना त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णामध्ये कधी रूपांतर झाले, तर हे मात्र इथं कम्युनिस्टांच्या चळवळीमध्ये असतानाच. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतील की तुकारामाचा अण्णा कधी झाला, ते कम्युनिस्टांच्या चळवळीमध्ये असतानाच त्यांचा अण्णा झालेला होता. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांचे बोर्ड असतील, अक्षरे जुळवत आणि त्याचबरोबर पोस्टर्स बनवत अण्णाभाऊ साठे मात्र साक्षर झाले होते. कधीही बघा, मजबुरीमध्ये प्रत्येक माणूस हा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स करत असतो. मजबुरीमध्ये प्रत्येक माणूस हा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स करत असतो आणि मग त्या परफॉर्मन्समधून जे दिवस येतात हे खूप सुंदर असू शकतात, लक्षात ठेवा. त्याचबरोबर मुंबईत आल्यानंतर त्यांनी मॅक्झिम गॉर्कीच्या साहित्याने ते प्रभावित झाले होते. आता गॉर्की म्हणजे काय, मॅक्झिम गॉर्की हे साहित्यिक, रशियन साहित्यिक होते आणि मुंबईत आल्यानंतर त्यांचं साहित्य त्यांना वाचायला मिळू लागलं. अवांतर वाचन करत चला. जगामध्ये सर्वात श्रीमंत जे 5, 10, 20 माणसं जे आहेत ना, तर त्यांचं एक टार्गेट असतं आठवड्याचे एक पुस्तक वाचणे. जे सर्वात श्रीमंत लोक आहेत ना, तर एअरपोर्ट असो किंवा कोणत्याही ठिकाणावरून प्रवास करत असताना त्यांच्या हातामध्ये मोबाईल नसतो, तर त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक असतं आणि त्यांचं टार्गेट असतं या पुस्तकातून एवढं वाचलं पाहिजे. वाचन माणसाला प्रगल्भ बनवतं, लक्षात ठेवा. अण्णाभाऊ साठे सांगत होते काय, यम किंवा म वरून सांगत होते की मन, मनगट, मस्तक आणि मनका. मन, मनगट, मस्तक आणि मनका हे आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे आणि हे जर स्ट्रॉंग करायचं असेल तर साहित्य तेवढं ताकदीचं असायला पाहिजे. हे अण्णाभाऊ साठेंचं लिखाण होतं आणि त्याच्यासाठी प्रेरणा हे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित उद्धार कार्यातून आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अगदी पुरोगामी विचारसरणीच्या या माध्यमातून हे मात्र विचार प्रचंड मोठे येत होते. मॅक्झिम गॉर्गी. आता गॉर्गीचा अर्थ काय होतो की कटू लिहिणं म्हणजे सत्य लिहिणं, ना की आभासी लिहित राहणं. तर अशा पद्धतीनं मात्र काय केलं होतं, तर अण्णाभाऊ साठे यांचं हे लिखाण खूपच प्रसिद्ध होऊन गेलं होतं. तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजते
तुम्हाला अजून काही जर अडचण येत असेल तर या नंबरवरती तुम्ही फोन करायला हरकत नाही. हा नंबर सेव्ह करा आणि त्याचबरोबर ह्या नंबरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपमधून मी पाठवण्याचा प्रयत्न करतोय. वयाच्या 17-18व्या वर्षी अण्णावर कुटुंबाची जबाबदारी आली आणि गिरणी कामगार म्हणून ते कामाला लागले. परंतु गिरणी कामगार काम करत असताना कोहिनूर मिल ह्या पहिल्यांदा कंपनीमध्ये कोहिनूर मिल ह्या मिलमध्ये सुरुवातीचं काम करू लागले. फिरताना त्यांच्या दोन गोष्टींकडे आकर्षित झाले. पहिलं राजकीय संघटना. राजकीय संघटना म्हणजेच कोणत्या असतील तर मार्क्सवादी राजकीय संघटना. आणि त्याचबरोबर दुसरा जो छंद लागला किंवा दुसरीकडे आकर्षित झाले तर चित्रपटांचा, अर्थातच मूक चित्रपट. म्हणजेच ह्या दोन गोष्टीमुळे अण्णाभाऊ साठे हे साक्षर झाले, हे मात्र सत्य आहे. ठीक आहे. हां, 1.5 दिवस किंवा ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सत्य असतील नसतील, मात्र याचे संदर्भ शोधण्याचं काम मी पण करतोय. मला वाटतं अभ्यासक या नात्याने तुम्ही पण करायला हवं. पण तिथं मात्र प्रश्न विचारला जात नाही साक्षर कसे झाले, तर ह्या साक्षर होण्याच्या पद्धती आहेत. आता नोकरी सुटल्यामुळं त्यांच्यावर कुटुंबाचे आर्थिक संकट उभं राहिलं की कुटुंब कसं चालवायचं. आणि मग त्यांनी कुटुंबासह कुठे गेले, वाटेगावला गेले होते. आता वाटेगावला गेल्यानंतर गावाकडे त्यांचं मन मात्र फार काही रमलेलं नव्हतं. आता वाटेगावकडे गेले, त्यांच्या नातेवाईकांच्या तमाशा फडामध्ये ते सामील झाले, वेगवेगळे रोल्स प्ले करू लागले. आणि हे करत असताना मात्र हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या चळवळीमुळं त्यांचं रक्त काय थंड बसू देणार. मग अटक वॉरंट निघणं, पोलीस मागे लागणं आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, मुंबईकडे पळ काढला. अर्थात मुंबईला ते येऊन परत एकदा शिफ्ट झाले होते. आता क्रांतिकारी लेखक आणि कवी कसे तयार झाले होते तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्तीच्या चळवळीमध्ये जनजागृतीचं काम केलेलं होतं. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो की अण्णाभाऊ साठे यांनी खालीलपैकी कोणकोणत्या चळवळीमध्ये आपला रोल प्ले केलेला होता, कोणत्या चळवळीमध्ये आपली भूमिका पार पाडली होती. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्वातंत्र्याची चळवळ आहे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामामध्ये ह्या चळवळीमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठे यांनी जनजागृती केली होती. आणि जनजागृतीमध्ये हे काम कशाच्या माध्यमातून करत होते तर शाहिरीच्या माध्यमातून करत होते. 1942चा दिवस आहे. छोडो भारत आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं. वाटेगावमध्ये बर्डे गुरुजींच्या नेतृत्वामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी काय केलं होतं, पूर्ण इंग्रजांच्या विरोधामध्ये वातावरण तापवलेलं होतं. आणि त्यानंतर पोलिसांचं अटक वॉरंट निघालं आणि म्हणून त्यांना घर सोडावं लागलं. म्हणजेच काय तर ते मुंबईला परत एकदा शिफ्ट झालेले होते. दुसरं, कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ काम करू लागले होते ते. त्यानंतर स्टॅलिनग्राडचा पोवाडा पहाडी आवाजामध्ये त्यांनी म्हटला. स्टॅलिनग्राडचा पोवाडा पहाडी आवाजामध्ये म्हटला. पहाडी आवाज म्हणजेच काय आहे तर माझी मैना गावाकडे राहिली, हा खूप मोठा आवाज आहे, मी आता सध्या काढू शकत नाही. पण तुम्ही यूट्यूबला माझी मैना गावाकडे राहिली हे जर व्हिडिओ तुम्ही टाकला किंवा हे जर टाकलं तर तुम्हाला खूप मोठा एक गाणं येऊन जातं आणि ते गाणं तुम्हाला ऐकायला नक्की आवडणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर इथं बघतोय आपण 1943 मध्ये पार्टी नावाच्या ह्या मासिकामध्ये त्यांचा पोवाडा प्रसिद्ध झाला. पार्टी नावाचा मासिक. इथं तुमचा प्रश्न बनू शकतो, अण्णा मुंबईच्या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये ह्या दलित वस्तीमध्ये कम्युनिस्टांच्या चळवळीमध्ये काम करू लागले. कोणाच्या तर कम्युनिस्टांच्या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये असणाऱ्या दलित चळवळीमध्ये. आणि तिथं काम करत असतानाच लालबावटा नावाचं कलापथक सुरू केलं होतं. आता प्रसंग आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांची भेट कशा पद्धतीने झाली. आता भेटीचे 2-3 प्रसंग आपल्याला सांगता येऊ शकतात. 2-3 प्रसंगामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रसंग जो आहे ते 1942 मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांचं अधिवेशन होतं. आणि ह्या अधिवेशनामध्ये 1942ला नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांची भेट झालेली होती. ही पहिली भेट असावी की इतिहासकारांच्या मध्ये ही पहिली भेट आहे. आणि अण्णाभाऊ साठे असं म्हटलं जातं की डॉक्टर आंबेडकर यांना फॉलो करत नव्हते किंवा त्यांचे विचार आत्मसात करत नव्हते, परंतु हे खोटं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपलं सर्वात बेस्ट आणि सर्वोत्कृष्ट पुस्तक जे लिहिलं फकीरा, तर ही फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केले. मग तुम्ही कसं म्हणता की अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत नव्हते किंवा त्यांचे फॉलोअर्स नव्हते. एवढंच नाही तर त्यांनी 1957 मध्ये जी शोक सभा भरली होती तर त्यामध्ये जग बदल घालून घाव गेले सांगोनी माझं भीमराव हे सुद्धा म्हटलेलं होतं. पुढे आपण बघणार आहोत. तर डॉक्टर आंबेडकर आणि यांची भेट झालेली होती. आता कंटेंट आला लाल बावटा पथक हे 1944 ची गोष्ट आहे. तेथेच लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि लेबर कॅम्पमध्येच त्यांनी मच्छरांवर लिहिले. बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की जेव्हा शिक्षण सोडलं होतं तर त्यांनी निर्जीव, सजीव ह्या सगळ्या निसर्गातील गोष्टींना त्यांनी आपल्या कादंबरीमध्ये कॅरेक्टर्स म्हणून घेतलं. अभिनय दिला त्यांना आणि त्या सुद्धा निसर्गाच्या वेगवेगळ्या सजीव निर्जीवांनी अभिनय आपला सर्वोत्कृष्ट दिलेला होता. तर मच्छरांवरती लिहिलेलं होतं. 1944 मध्ये याच माटुंगा लेबर कॅम्पमध्ये त्यांनी लाल बावटा कलापथकाची निर्मिती केली. नंतर मात्र मुंबई सरकारने काय केलं, या लाल बावटा कलापथकावरती बंदी सुद्धा आणलेली होती. नंतर तमाशा शिफ्ट झाले, तमाशावरती सुद्धा बंदी आणलेली होती. आता सहकार्य कोणाचं सापडलं तर बार्शीचे अमरशेख खूप मित्र चांगले होते. आजराचे गवानकर होते, दत्ता गवानकर.
यांचं सहकार्य, त्याचबरोबर आर.बी. मोरे, के.एम. सावळे आणि शंकर पगारे हे सगळे त्यांच्या सोबत असणारी मंडळी होती. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सोबत असणारी मंडळी कोण आहेत? लोकयुद्ध साप्ताहिकामध्ये वार्ताहराचं काम करत होते आणि त्याच ठिकाणी अकलेची गोष्ट, माझी मुंबई, खापऱ्या चोर ही लोकनाट्य सुद्धा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली आणि टप्प्याटप्प्याने श्रंखमाला अर्थातच टप्प्याटप्प्याने एक लेखमाला अण्णाभाऊ साठे यांनी लोकयुद्ध नावाच्या साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध केली होती. प्रश्न बनवू शकतो या ठिकाणी. लाल बावटासाठी लावण्या, पोवाडे आणि वगनाट्य सुद्धा यांनी लिहिलेलं होतं. त्यानंतर या पथकाने स्वतंत्र आंदोलन, गोवामुक्ती आणि संयुक्त महाराष्ट्र या चळवळीमध्ये जनजागृतीसाठी आपलं खूप महत्त्वाची भूमिका प्ले केलेली होती. महत्त्वाची भूमिका पार पाडत असतानाच त्यामध्ये असणाऱ्या सरकारने यांच्यावरती बंदी आणलेली होती. यानंतर चळवळीच्या काळात वाटेगाव गुरुजी जे आहेत तर यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी लढा दिला होता, तो आपण अगोदर बघितला. 1945च्या दरम्यान अण्णांचे आयुष्य मुंबईमध्ये शिफ्ट झालं, म्हणजे स्थिर झालं. 50 ते 62 हा काळ अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा सुवर्णकाळ म्हटलं जातं. सुवर्णकाळ कशाला म्हटलं जातं? सुवर्णकाळ हा गुप्त कालावधीमध्ये जो आहे तो गुप्त कालावधीला गोल्डन इरा म्हटलं जातं. परंतु अण्णाभाऊ साठे 1950 पासून 62 पर्यंत हे जे 12 वर्ष आहेत हे 12 वर्ष लिखाण करत होते आणि त्या लिखाणाला त्यांनी सुवर्णकाळ असं म्हटलेलं आहे. कारण का तर आपला बेस्ट देऊन जगातील सर्वोत्तम कादंबऱ्या ह्या अण्णाभाऊ साठे यांनी लिहिल्या होत्या. जर तुम्ही कंपॅरिझन केलं इतर कादंबरीचं, हे लिखाण मी मात्र 2005 पासून वाचत आलेलो आहे. त्याच्यामुळं अण्णाभाऊ साठेंचं जे काही समग्र वाङ्मय आहे तर हे ऑलमोस्ट सगळंच वाचलेलं आहे. मग त्याच्यामध्ये एक माकडीचा माळपासून, आवडीपासून अगदी बरबाद्या खंजारे, फकीरामचं पारायणच झालेलं आहे, त्याच्यापासून आपल्याला चित्रा हे अगदी संघर्ष करणारी महिला, इथं सगळ्या कादंबऱ्या अगदी अप्रतिम आहेत. नक्की तुम्ही एकदा वाचायला पाहिजे. किमान एक जरी वाचली तर तुम्ही त्यांचे फॅन व्हाल आणि जेव्हा वाचायला सुरुवात कराल आणि जेव्हा आवडेल त्यावेळी मात्र नक्की मला सांगाल की सर हे कादंबरी मात्र खूप आवडलेली आहे. तुम्हाला साहित्य मिळत नसेल तर पुण्यामध्ये ह्या जयंतीच्या निमित्ताने मी काही पुस्तकं कलेक्ट करायला गेलो होतो आणि पुण्यात असणारं जे शासकीय ग्रंथागार आहे तर हे ग्रंथागाराचे जे हेड आहेत हे माझे चांगले मित्र बनले. जर तिथं गेलात तर नक्की सांगा की तुमच्या मुलासमान असणारे सचिन गोळेक यांनी मला पाठवलेलं आहे. तुम्हाला तिथं यथोचित तुमचा सन्मान केला जाणार आहे. पुणे स्टेशन असलेलं ग्रंथागार. तर मुंबई सरकारने लाल बावटा या कला पथकावरती बंदी आणली आणि अण्णांनी त्यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढला. मुंबईत अण्णा देखील राजकीय संघटना चित्रपटांकडे आकर्षित झालेलेच होते. तमाशावरती बंदी आणली जशा पद्धतीने लाल बावटावरती, आणि अण्णांनी तमाशाचं लोकनाट्यामध्ये रूपांतर केलं. तुम्ही जर इकडून ए वरती बंदी आणता तर मी बी ओपन करतो, तमाशा जर तुम्ही बंद केला तर मी लोकनाट्य ओपन करतो. आणि तमाशाचा कलेचा उद्धार हा अण्णाभाऊ साठे आणि लोकनाट्याच्या माध्यमातून त्यांनी परत एकदा केलेला होता. म्हणजे ही कला मेली नाही पाहिजे. कारण का तर एका कलाकारालाच कलाकाराची कदर असते. जशा पद्धतीनं तुम्ही विद्यार्थी शिक्षकाची कदर करता, रिस्पेक्ट करता, आणि शिक्षक सुद्धा टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट या पद्धतीनं राहतात, तशाच पद्धतीनं इथं रूपांतर केलेलं होतं. ही कला जगली पाहिजे, कारण कलाकार कसे पोट भरणार ना आपले. त्याच्यानंतर आता शाहिरी सरताज म्हणजेच कोण होतं? भारतीय स्वातंत्र्याची चळवळ असेल, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल जो मुंबईच्या मराठी मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे मराठी भाषिकांचा, आणि गोवामुक्ती संग्राम असेल तर याच्यामध्ये जनजागृतीचं काम, दपावरती थाप ठोकली रे ठोकली शाहिरी सुरू झाली आणि खड्या आवाजामध्ये जेव्हा आवाज चढायचा त्यावेळी सभोवते चौथऱ्याच्या बाजूला अगदी हजारो लोकांचा मॉब यायचा आणि त्याच्यामध्ये हे 3 शाहीर आपल्या शाहिरीच्या माध्यमातून इथं मात्र लोकांमध्ये जनजागृती करायचे. मित्रांनो, इथे एक मैत्रीचा किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा बार्शीचे अमर शेख हे प्रवास करत होते पुणे आणि सोलापूर या हायवेवरून, तर ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला, निधन पावले. मित्राचा विरह कसा असायला पाहिजे आणि मैत्री कशी असायला पाहिजे, तर यांचा धक्का त्यांना सहन नाही झाला. अण्णाभाऊ साठे यांना तो धक्का सहन नव्हता झाला. ही एक गोष्ट झाली. प्रके अत्रे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मराठा वर्तमानपत्रातून लिखाण करणारे आणि विरोधकावरती आपले बोचरे बाण टाकणारे प्रके अत्रे यांचं जेव्हा निधन झालं तर शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये त्यांच्या घरासमोर अण्णाभाऊ साठे बसायचे आणि दिवसभर रडायचे की माझा चळवळीतील सर्वात महत्त्वाचा आणि चांगला जवळचा मित्र गेला. याला मैत्री म्हणतात. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांची मैत्री होती. 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. केवळ 14 दिवसाच्या विरहाने, 14 दिवसाच्या अंतराने संत गाडगेबाबा यांचं सुद्धा निधन झालेलं होतं. म्हणजे हे 14 दिवसाचा गॅप हा आहे मैत्रीचं एक सर्वोत्तम उदाहरण. आम्हाला वेगळंच सांगितलं जातं. ही गोष्ट आहे हॉटेल सोव्हिएत स्कायची. सोव्हिएत स्काय हे काय आहे तर 1.5 महिन्याचा प्रवास केल्यानंतर अण्णाभाऊ साठे हे सोव्हिएत स्काय हॉटेल आहे मॉस्कोच्या, रशियाच्या मॉस्को शहरामध्ये. एखाद्या माणसाचं त्या हॉटेलमध्ये तैलचित्र लागणं, एक फोटो लागणं ही एखाद्या देशासाठी खूप मोठी गौरवाची गोष्ट असते. परंतु या देशामध्ये साहित्यकार आणि अशा लोकांची कदर केली जात नाही, अजून पण नाही जाते. मी आवाहन करतो तुम्हाला सगळ्यांना केली पाहिजे. कोणी अजून ऐकत असेल तर चांगली गोष्ट आहे आपलं. आता हे सोव्हिएत स्काय हॉटेलचा किस्सा काय आहे?
सोवियस्काय अण्णाभाऊ साठे जेव्हा रशियाच्या प्रवासाला निघाले होते तर त्यांचं वास्तव्य हे सोवियस्काय हॉटेलमध्ये होतं. ज्या हॉटेलमध्ये इंदिरा गांधींपासून नेहरूपर्यंत आणि चे गवेरांपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत आणि जगातील सर्वात महत्त्वाचे VVIP जे पर्सन्स आहेत तर इथं राहत होते. आणि इथं राहत असताना हे डॉक्टर संजय देशपांडे मुंबई विद्यापीठाचे जे व्यक्ती आहेत, जे पर्सन आहेत, रिसोर्स पर्सन किंवा ते एक रशिया विभागाचे प्रमुख आहेत, तर यांना दिसलं की तैलचित्र तिथं नाही आणि म्हणून त्यांनी प्रयत्न केला की या हॉटेलमध्ये हे मात्र फोटो लावला पाहिजे. जसं संसदेच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये खूप महत्त्वाच्या व्यक्तींचे फोटो आहेत राऊंडमध्ये. मी बघितले 2015मध्ये आतमध्ये जाऊन पार्लमेंटमध्ये, तुम्ही पण व्हिजिट करायला पाहिजे. तर या सोवियस्काय हॉटेलमध्ये काय केलं तर ह्या तैलचित्र तिथं बसवलं आणि त्या हॉटेलमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या पंक्तीमध्ये, श्रेणीमध्ये, लाईनमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा खूप मोठा फोटो आहे. हे तुम्हाला तिथलं एक आश्चर्य दिसतंय. मला 7 आश्चर्य हे वाटतात, 7 आश्चर्य खूप छान आहे. त्यापैकी एक बघण्याचा योगायोग आला 2013मध्ये, ताजमहल. आश्चर्य आहे नक्कीच, परंतु अजून एक सर्वात महत्त्वाचं 8वं आश्चर्य मला काय वाटतं की काहीच न शिकलेल्या माणसाने किंवा थोडंसं अक्षर ओळख असणाऱ्या माणसाने जगातील 27 देशांमध्ये किंवा 27 भाषांमध्ये ट्रान्सलेट व्हावं असं साहित्य लिहावं का? हे तुम्हाला आश्चर्य नाही वाटत का? हे जगातील सर्वात मोठं आश्चर्य आहे, मॅजिक आहे हे सर्वात मोठं. आणि हे मला वाटतं की हे मॅजिक केवळ अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं. तुम्हाला नक्कीच हा सोवियस्काय हॉटेलचा किस्सा आवडलेला असेलच. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की तमाशा याबद्दल, अकलेची गोष्ट, पेंद्याचं लगीन, दुष्काळात 13वा मैत्र्याचा दौरा, पुढारी मिळाला, माझी मुंबई मिरवणूक, मिरवणुकीतील घोटाळे म्हणजेच काँग्रेसवरती टीका, बिलंदर बुडाचे कलंत्रे, हे सगळे महत्त्वाचे जे आहेत तर हे तमाशाचे प्रकार होते. आणि तमाशात अण्णाभाऊ साठे यांनी लोककलेच्या, लोकनाट्याच्या माध्यमातून परत एकदा जागा केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर आपण इंटरेस्टिंग गोष्ट बघतोय, 15 ऑगस्ट 1947 ची गोष्ट आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारत आणि पाकिस्तान 2 देश स्वतंत्र झाले होते. भारताला स्वातंत्र्य मिळालं. संपूर्ण भारताने 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्याचं बिगुल वाजवलं, आनंद साजरा केला. साखर काय आणि मिठाई काय आणि पेढे काय सगळे वाटले. परंतु 16 ऑगस्ट 1947 च्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांनी आझाद मैदानावरती जवळपास 20,000पेक्षा जास्त लोकांना एकत्र केलं आणि मोर्चा काढला. आणि मोर्चा काढत असताना घोषणा काय होती? घोषणा ही होती की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. त्याचं कारण काय होतं माहिती आहे? जेव्हा 15 ऑगस्ट हा साजरा केला जातो, 15 ऑगस्ट साजरा केल्यानंतर एक मातंग विद्यार्थी आणि एक शिक्षक एका चहाच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जातात. आणि हॉटेल मालक काय करतो तर अस्पृश्यांसाठी असणाऱ्या वेगळ्या ग्लासमध्ये, कपामध्ये चहा देतो आणि त्या शिक्षकाला सवर्ण असल्यामुळे दुसऱ्या कपामध्ये चहा दिला जातो. त्यावेळी तो मातंग विद्यार्थ्याच्या शिक्षकाला विचारतो, सर आपण नुकताच झेंडा फडकवला आणि स्वातंत्र्य मात्र मिळालं, पण स्वातंत्र्य कोणत्या कपाला मिळालं? तुमच्या कपाला की माझ्या कपाला चहा पिण्याच्या? हे अण्णाभाऊ साठेंचं वक्तव्य होतं. हे तर्कशुद्ध विचार होते. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्य मिळालं, एका विशिष्ट वर्गाला मिळालं आणि तो वर्ग आमीन आहे. ह्या वर्गामध्ये आमीन येत नाही. स्वातंत्र्य मिळाले, कोणाला मिळाले तर वेगळ्याच कॅटेगरीला मिळालं किंवा वेगळ्याच यांना मिळालं. परंतु असं म्हणतात की गरीब कॅटेगरी कुठे गेली? जे रोजच्या जेवणासाठी भुकेलेले असतात, रोजच्या जेवणासाठी मात्र त्रास करून घेत असतात. म्हणूनच त्यांनी वाक्य बोलले होते की ए आझादी झूठी है, देश की जनता भुकी है. 16 ऑगस्ट 1947 आझाद मैदानावरती मोर्चा काढलेला होता. अजून एक सर्वात महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मी अगोदर सांगितलं होतं. मग याच्यामध्ये अमर शेख, आजराचे गवाणकर आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांचं मोलाचं योगदान होतं. आणि मराठी भाषिकांच्या मुंबईसह महाराष्ट्र बनला पाहिजे याच्यासाठी यांनी पूर्ण रान पिंजरून काढलं होतं, पूर्ण महाराष्ट्राला जागा केलं होतं. केवळ तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की हे शाहीर जर नसते तर जनजागृती झालीच नसती. कदाचित मुंबईसुद्धा आपल्या हातातून निघून गेली असती. परंतु यांची शाहिरी आणि यांचे विचार आणि यांचे आचार एवढे प्रचंड ताकदीचे होते की गावागावातील माणूस हे मुंबई मिळाले पाहिजे आपल्याला ह्या विचाराने मात्र अगदी लाल भडक होत होता. त्यानंतर मुंबई महाराष्ट्रात याच्या नात्याने त्यांनी वर्णन केलेलं होतं. गरुडाला पंख आणि वाघाला नख अशा शब्दामध्ये मुंबईत महाराष्ट्रात असायला पाहिजे हे वर्णन केलं होतं. त्याचबरोबर अजून एक गाणं लिहिलं होतं. हे गाणं नक्कीच तुम्ही यूट्यूबवरती जा हे लेक्चर झाल्यानंतर. आणि माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती कायली. आता ही मैना आणि ही सर्वात महत्त्वाचे की हे श्रंगारिक काय शब्द होते हे मात्र विश्लेषण आपण करणार आहोत. ही लावणी म्हणजेच काय तर एक श्रंगारिक असणारी महिला दाखवलेली नाही.
हा पूर्ण महाराष्ट्र आहे आणि मुंबई आहे आणि हा मुंबई आलाच पाहिजे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या कथा खूपच प्रसिद्ध आहेत. उपकाराचे फेड असेल, कोंबडी चोर असेल, गजाकाळ, त्याबरोबर चिरागनगरची भूत जिवंत काढतोसा, बंडवाला, मी सगळ्या कथा आणि सगळ्या स्टोरीज इथं सांगत नाही. तुम्हाला इझिली यूट्यूब किंवा गुगलवरती मिळून जातील. नसेल तर तुम्हाला या आपल्या हिस्ट्री फॉर ऑल या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला त्या कथांचा एक फोटोज किंवा PDF पाठवून देतो. अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर या अण्णाभाऊ साठे या लेक्चरची PDF आणि डिटेल्स माहिती जर तुम्हाला PDF स्वरूपामध्ये पाहिजे असेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवू शकतो. आणि हिस्ट्री फॉर ऑल हा टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी टाकून देतो, तो तुम्ही जॉईन करून घ्या तिथं, कारण का तर ते खूप महत्त्वाचं आहे. अजून एक आपण पुढे जातोय, फकीरा नावाची कादंबरी. 1961 मध्ये सुवर्णकाळ 50 पासून 62 पर्यंत आहे अण्णाभाऊ साठे यांचा. ही फकीरा कादंबरी हा तुम्हाला मिळते, यांचं पब्लिकेशनवाले माझ्या ओळखीचे आहेत. तुम्हाला जर कॉपीज पाहिजे असेल तर 40-50% पर्यंत डिस्काउंटमध्ये मिळून जाते. कॉल करायचे मला डिस्काउंटमध्ये आणि ते बल्कमध्ये पाठवण्याची सोय आपण करू शकतो. अजून एक महत्त्वाचं, ही कादंबरी जेव्हा लिहिली तर त्याच्यानंतर 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारने सर्वोत्कृष्ट कादंबरीचा ह्या कादंबरीला पुरस्कार दिला होता. काय आहे सत्यकथा, खोत असतील आणि एका गावामध्ये एक निघणारा जो ज्योत आणि जोगता आहे तर याच्यावरती ही चित्रित केलेली कादंबरी आहे. मग तिथं असणारा खोत हा अगदी या गबऱ्या नावाच्या घोड्यावर बसलेल्या फकीराचा पाठलाग करतो आणि त्याचबरोबर फकीराच्या वडिलांना म्हणजे राणोजी मांग यांचा पाठलाग करून त्यांना हद्दीमध्ये आल्यानंतर कसं मारलं जातं याचं वर्णन जर तुम्ही ऐकलं वाचलं तर अगदी तुमच्या अंगावरती काठा येतो. फक्त तेवढंच वाचा, पूर्ण कादंबरी वाचायला इंटरेस्ट येईल. हा याचे मी मात्र पारण केले. नक्की तुम्हाला आव्हान करतो की कादंबरी वाचा. पाहिजे असेल, अवेलेबल नसेल तर मला सांगा, माझ्याकडे PDF आहे किंवा पुस्तक आहे, मी तुम्हाला पाठवू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट की तिथं गबऱ्याच्या कानामध्ये, गबऱ्या म्हणजे घोडा आहे, गबऱ्याच्या कानामध्ये तिथं फकीरा जो आहे तर हा गबऱ्याच्या कानामध्ये जातो आणि फक्त एकच वाक्य बोलतो की गबऱ्या मला इथं सोडून जाऊ नको. आणि गबऱ्याचा जो वेग आहे हा हवेच्या वेगापेक्षा 1000 पटीने जास्त वाढलेला असतो आणि त्या गबऱ्याचं वर्णन घोड्याचं अण्णाभाऊ साठे यांनी प्रचंड चांगलं केलेलं आहे. नक्की तुम्हाला वाचायला आवडेल. ही कादंबरी कोणाला अर्पण केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. मग कसं काय म्हणतं की आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठे यांचं क्रॉस होतं? बिलकुल नाही, आदर्श मानत होते आणि त्यांच्या चळवळीपासून प्रेरणा घेत होते. अजून अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवरती चित्रपट, सर्वात जास्त चित्रपट यांच्याच कादंबरीवरती बनलेले आहेत. लक्षात ठेवा. इथं कोणत्या आहेत? वैजयंता, आवडी, माकटीचा माळ असेल, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगूज, फकीरा आणि चित्रा. यामध्ये फकीरा हे जे आहे तर 1959 मध्ये काय केलं होतं तर हे चित्रपट बनलेला होता. अर्थातच चित्रनिकेतन कंपनीनं. मग इथं कंपन्या कोणकोणत्या आहेत ह्या सुद्धा दिलेल्या आहेत. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या कंपन्या खूप महत्त्वाच्या आहेत. IMP आहेत, याला मात्र नोटीस करून ठेवा किंवा याला मात्र तुम्ही पाठ करून ठेवा, कोणत्या कंपनीकडून हा कोणता चित्रपट. ठीक आहे. वैजयंता हा रेखा फिल्म आहे, आवडी हा चित्रज्योती फिल्म आहे, त्यानंतर माकडीचा माळ. ओके, तर हे वेगवेगळे चित्रपट आहेत वैजयंता. ठीक आहे. त्यानंतर हे सगळे चित्रपट कंपन्या ज्या आहेत ह्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत आणि याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारतो. चित्र हा लेटेस्ट 2012चा चित्रपट आहे. एक महिला आपला संघर्ष कसा करत असते आपल्या जीवनासाठीचा, जगण्यासाठीचा आणि त्याचबरोबर अस्तित्वासाठीचा. हा खूप इंटरेस्टिंग आहेत. मग याच्यामधले यूट्यूबला काही अवेलेबल आहेत हे तुम्ही नक्की बघा. माझ्याकडे काही लिंक्स असतील तर मी तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करतो या मोबाईलच्या नंबरच्या माध्यमातून. त्यानंतर 1957 शोकसभाचा मी किस्सा सांगतो तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं होतं 6 डिसेंबर 1956ला. दिल्लीमध्ये झालं आणि त्यांचा अंत्यसंस्कार मुंबईमध्ये झालं होतं चैत्यभूमीवरती. आता यानंतर 1 वर्षानंतर तेव्हा ज्यांची वर्षश्राद्ध, आपण सर्वात महत्त्वाचं की स्मृती दिन साजरा केला, 1 वर्षानंतर शोकसभा आयोजित केली होती. या शोकसभेमध्ये वामनदादा कर्डकांपासून विठ्ठल उमप या सर्वात महत्त्वाच्या शाहीर लेखकांचा समावेश होता. आणि तिथं जे निवेदक होते ह्या निवेदकाने अण्णाभाऊ साठे यांच्याकडे बघितलं आणि अण्णाभाऊ साठे यांच्याकडे बघितल्यानंतर अण्णाभाऊ साठे एका कागदावरती लिखाण करत होते. लिखाण करत असताना निवेदकाने सांगितलं, सूत्रसंचालकांनी, की अण्णाभाऊ तुम्हाला काही बोलायचं नाही का? अण्णाभाऊ साठे पटकन उठले आणि कागद हातामध्ये धरला आणि कागद हातामध्ये धरून त्यांनी सांगितलं, जग बदल घालूनी घाव गेले सांगूनी माझं भीमराव. आणि हे 8 पंक्ती सर्वात महत्त्वाचं, अनेक लाईन्समध्ये हे खूप मोठं काव्य आहे. नक्की तुम्हाला वाचायला आवडेल. मी हिस्ट्री फॉर ऑल या चॅनलवरती हे काव्य लगेच कॉपी पेस्ट करून टाकतो लेक्चर झाल्या. नक्की तुम्हाला वाचायला आवडेल आणि ऐकायला आवडेल. माझी मैना गावाकडे राहिली आणि जग बदल घालून घाव गेले सांगूने मज भीमराव. ठीक आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचं 1957चा किस्सा झाल्यानंतर 1958ची एक गोष्ट आहे. 1958 मध्ये दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक अण्णाभाऊ साठे होते.
आणि ह्या दलित साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांनी परखड विचार मांडलेले होते, कारण का ते जगले होते, का ते रोज जगत होते. आणि अण्णाभाऊ साठे यांनी जे विचार मांडले होते ते विचार काय होते की ही पृथ्वी कोणत्याही शेषनागाच्या मस्तकावरती तरलेली नाही. आता शेषनागाच्या मस्तकावरती तरलेले आहे, आपल्याला हे वारंवार सांगितलं जातं, परंतु अण्णाभाऊ साठे काय सांगतात की ही पृथ्वी कोणत्याही शेषनागाच्या मस्तकावरती तरलेली नाही, तर ती भारतातील अगदी शेतकरी असेल, श्रमिक असेल आणि काम करणारे कामगार असतील तर यांच्या तळहातावरती तरलेले आहे. हे अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं की या तळहातावरती ही पृथ्वी तरलेली आहे. कुठं स्टेटमेंट केलं याच्यासाठी मी संदर्भ दिलाय की 1958 दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक असताना अण्णाभाऊ साठे यांचे हे स्टेटमेंट होतं. आय होप्स तुम्हाला हे लेक्चर आवडते. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. कारण काय आहे की जशा पद्धतीनं तुम्ही विशिष्ट घटकासाठी एक काहीतरी डिमांड्स केली जाते, तर आम्ही इथं फक्त एवढं सांगतो की लेक्चर आवडलं तर लाईक करा, लेक्चर आवडलं तर तुमच्या मित्रांना तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या ग्रुपमध्ये शेअर करा. त्याचबरोबर जे विचारवंत आहेत, जे मांडू शकतात, जे लिहू शकतात, तर त्यांच्यापर्यंत हे लेक्चर नक्की पोहोचवा. कारण का तर माहिती काही समोर येते, हे नवीन माहिती त्यांना पण सांगायला सोपं जाईल, त्यांना वेगवेगळ्या लोकांना सांगायला सोपं जाईल, शेअर करता येईल. आणि तुम्ही जर ह्या माहितीच्या आधारे जर कुठं आपलं व्यक्तिमत्व जर प्रेझेंट करत असाल तर नक्कीच मी सार्थकी लागेल, माझं हे लेक्चर सार्थकी लागेल. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर वगनाट्य. आता वगनाट्याचा प्रकार तमाशामध्ये असतं. मग दुष्काळात 13वा देशभक्त घोटाळे, पुढारी मिळाला, पेंद्याचं लगीन अखलेच, हे सगळं जे महत्त्वाचं आहे ते हे वगनाट्य वगैरे याच्यामध्ये आपल्याला टाकून देता येतं. अजून एक छत्रपती शिवाजी तमाशाचा एक किस्सा आला. तमाशामध्ये पहिलं आपल्याला पट्टे बापूराव याने गणपतीचा गण आणलेला होता. पट्टे बापूराव मुळात हे सांगली जिल्ह्यातीलच आहेत, परंतु गणपतीचा गण आणला आणि परंपरागत तमाशामध्ये गणपतीचा गणच म्हटला जात होता. परंतु अण्णाभाऊ साठे यांनी गणपतीचा गण हळूच काढला आणि तिथं छत्रपतींना नमन करण्याची पद्धत सुरू केली. लक्षात येते मी काय सांगतोय, अभ्यासपूर्ण स्टेटमेंट्स आहेत, कधी लक्षात ठेवा, संदर्भ खूप स्ट्रॉंग आहेत. अण्णाभाऊ साठे यांचे संदर्भ साहित्य जर तुम्ही बघितलं तर हे संदर्भ साहित्य खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे पुरावे सापडून जातात. तमाशा हा प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तमाशामध्ये गण, गवळण, वगनाट्य, त्याचबरोबर बतावण्या हे सगळं कन्सेप्ट असतातच. अण्णाभाऊ साठे यांनी त्यातले 2-3 प्रकार घेतले. आणि गण हा जो प्रकार आहे तर इथं सांगतात बघा की अण्णाभाऊ साठे यांनी 1958 मध्ये, मी वर्ष पण दिलेलं आहे, तुम्हाला जर हे काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर वर्ष पण दिले. 1958 मध्ये तमाशातील परंपरागत गणपतीचा गण बदलला आणि त्यांनी छत्रपती शिवरायांना वंदन करण्याचा गण अण्णाभाऊ साठे यांनी आणला होता. गणपतीला काढला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करू. आणि वंदन कशा प्रकारे करायचे आपल्याला, तर प्रथम आपल्या मायभूमीला वंदन करायचं आहे. छत्रपती शिवबा चरणा, छत्रपती शिवाजी महाराज यांना चरण वंदन करायचं आहे. आणि स्मरोणी गातो कवनी, हे त्यांचा गण आणला होता. आय होप्स तुम्हाला नक्की आवडते ही नवीन इन्फॉर्मेशन. जर नक्की आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण पुढे बघतोय पोवाडे कोणकोणते होते. हे सगळे पोवाडे खूप महत्त्वाचे आहेत. पंजाब दिल्लीचा दंगापासून महाराष्ट्राची परंपरा, पानिपतचा पोवाड्यापासून स्टॅलिनग्राडचा पोवाडा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्यापासून अगदी लेनिनच्या पोवाड्यापर्यंत हे सगळे महत्त्वाचे आहेत. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मार्क नक्कीच मिळवून देतात. ठीक आहे, हे सगळे पोवाडे तुम्हाला बर्लिनच्या पासून मुंबई कोणाचे आहे, मुंबईचा कामगार, बंगालचे हाक, अंमळनेरचे अमर हुतात्मे, हे सगळे पोवाडे तुम्हाला परीक्षेच्या मध्ये विचारले जाऊ शकतात. आता छत्रपती शिवाजी महाराज आणि अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि रशियाचा प्रवास, याची मी स्टोरी जी पाठीमागं सांगत होतो, जी स्किप केली होती किंवा होल्डवर होती, तर ही स्टोरी मात्र मी इथं नक्की आवडेल सांगायला तुम्हाला. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू रशियाच्या सडकेवरून फिरत होते त्यावेळी दोन्ही बाजूनी छत्रपती शिवाजी महाराज की जे ह्या घोषणा येत होत्या आणि तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी विचारलं की छत्रपतींचा इथं नाव कसं काय आलंय, तर त्यावेळी सांगितलं तिथल्या लोकांनी की इथं अण्णाभाऊ साठे आले होते आणि त्यांनी इथं पोवाडा म्हटलेला आहे. कुठं? लेनिन स्क्वेअरमध्ये, लेनिन चौकामध्ये. आणि तो पोवाडा एवढा गाजला की आम्हाला त्या राजाबद्दल तुमचा आदर निर्माण झाला, त्यांचं साहित्य, त्यांचं सगळं आम्ही इथं वाचू लागलो. हे ऐकल्यानंतर नेहरू शॉक झाले. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना फोन केला आणि सांगितलं अण्णाभाऊ साठे कोण आहेत. अण्णाभाऊ साठे यांचा शोध घेतला आणि अण्णाभाऊ साठे यांना मेसेज दिला की तुम्हाला दिल्लीला नेहरूंनी भेटायला बोलवलेलं आहे. तर त्यावेळी ते अण्णाभाऊ साठे, ॲटिट्यूड काय असतो, तो ॲटिट्यूड चांगला आणि वाईट या दोन्ही गोष्टी असतात. ठीक आहे, कॉन्फिडन्स, ॲटिट्यूड ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ॲटिट्यूड काय सांगतो अण्णाभाऊ साठे यांचा की यशवंतराव मी नाही नेहरूंचा साठे. नेहरू यांना साठे आपला वेगळाच वाटलेलं होतं, परंतु यांनी सांगितलं की यशवंतराव मी नाही नेहरूंचा साठे आणि ना मी नेहरूंच्या भेटीला यायला, मी नेहरूंच्या भेटीला पण जाणार नाही, मी त्यांचा साठे पण नाही. आणि महत्त्वाचं, मी शिवरायांचा मावळा आहे. हे अण्णाभाऊ साठे सांगतात.
म्हणजे अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्टॅलिन असतील, लेनिन असतील, यांचा संपर्क आणि यांचं साहित्य आणि यांचा संबंध कसा लागला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र तुम्हाला समजलेला आहे. मी आतापर्यंत तुम्ही आणि मी वाचलं, लिहिलं की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही पहिली महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केली, सत्य आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा पोवाडा पहिल्यांदा 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी, शिवरायांचा पोवाडा महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा लिहिला, हे पण मान्य आहे. परंतु हे पण मान्य करावं लागेल तुम्हाला, कारण संदर्भ उपलब्ध आहेत की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती एवढं मोठं साहित्य, एवढं मोठं काही पराक्रम केलेले आहेत अण्णाभाऊ साठे यांनी, हे तुम्ही नक्की 1000 लोकांना सांगा. सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय आपल्यामध्ये असणारं नॉलेज हे रिव्हिजन होत नाही. आणि तुम्ही जे वाचलेले, जे ऐकलेले ते नक्की तुम्ही शेअर करत चला. आय होप्स तुम्हाला किस्से आवडतात. थोडंसं कंटेंटकडे बघूया आपण. थोडं अण्णांच्या शाहीर या पुस्तकाला ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमर डांगे यांनी प्रस्तावना लिहिली आणि अण्णांचा गौरव, अण्णांचा इनामदार या नाटकास हिंदी प्रयोगासाठी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित त्यांनी काय केलं होतं, तर इंडियन पीपल थिएटर असोसिएशनच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता की हे आपलं प्रसिद्ध झालं पाहिजे. आता इथं कोण होते, बलराज सहानी. आता बलराज सहानींच्या बाबतीमध्ये किस्सा काय होता, तर ते जेव्हा एका कार्यक्रमाला अण्णाभाऊ साठे यांच्यासोबत जायचे होते, तर त्यावेळी असं सांगितलं जातं की मुंबईच्या सीएमनी म्हणजे बॉम्बे प्रांताच्या चीफ मिनिस्टरनी, मुख्यमंत्र्यांनी खूप मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट केले. त्याच्यामुळे अण्णाभाऊ साठेंना तिकडं जाता आलं नाही आणि म्हणून बलराज सहानी एकटेच गेले होते त्या साहित्य संमेलनाला. त्यानंतर या नाटकामध्ये ए हंगल होते. अण्णाभाऊ साठे पुढे इप्टा म्हणजेच काय आहे, तर इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन, या इप्टाचे अध्यक्ष सुद्धा झालेले होते. त्यानंतर त्यातून त्यांनी तमाशा या महाराष्ट्रातील लोककलेला आकृतिबंध स्वीकारला किंवा आकृतिबंध स्वरूप दिलेलं होतं. भाऊंची लावणी म्हणजे काय होतं, अलौकिक प्रतिभेचा हा मानबिंदू होता. भाऊंची लावणी जर म्हटलं किंवा भाऊंच्या लावणी हा प्रकार जर घेतला तर ही खूपच वरच्या प्रतीची लावणी होती आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी लावणी आणि तमाशा यांना. त्यानंतर तमाशाच्या परंपरागत सादरीकरणाला गण, गवळण आणि बतावणी आणि वग जे आहे, तर यापैकी गण, बतावणी आणि वग नाट्य हे अण्णाभाऊ साठे यांनी एवढं स्वीकारलं होतं. किती होते, गण, गवळण, बतावणी आणि वग, यापैकी अण्णाभाऊ साठे यांनी काय केलं होतं, गण, बतावणी आणि वग नाट्य एवढंच मात्र स्वीकार केलेलं होतं, बाकी सोडून दिलेलं होतं. त्यानंतर काव्य, अमळनेरचं हुतात्मे, पंजाब दिल्लीचा दंगा, गरुडाला पंख, वाघाला नखा, तसे मुंबई मराठी मुलखाला, अशा प्रकारची कवनं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गाजत होते. अण्णांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड लावणीचा प्रकार जो आहे, म्हणजे त्यापैकी सर्वात महत्त्वाची लावणी माझी मैना गावाकडे राहिली. हे रिपिटेशन मी 3-4 वेळा करतोय, कारण का तर तुम्ही नक्की बघावं लिखाण काय केलं. प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे खूप मोठा आणि हा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. हे अविस्मरणीय आहे. मैना म्हणजेच काय आहे, तर मैना म्हणजेच एक शृंगारिक लावणी नाही, तर मैना म्हणजेच महाराष्ट्र अशी प्रतिकात्मक त्यांनी एक प्रतिकात्मक स्वरूप त्यांनी दिलेलं होतं. एक इमेज उभा केली होती की मैना म्हणजे महाराष्ट्र आहे. ठीक आहे. त्यानंतर 1948च्या पॅरिसमध्ये झालेलं जागतिक संमेलन आहे आणि इथं बलराज सहाने यांच्यासोबत त्यांना जाण्याचा योगायोग आलेला होता, परंतु पैसे सांगितलं जातं पैशाचं कारण, परंतु एक DR ओव्हाळ यांनी सांगितलं की त्यांना मुंबईच्या सीएमने हा जाण्यासाठी मात्र खूप मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट केले होते विजासाठी, परंतु पैशाचा प्रॉब्लेम किंवा विजाचा प्रॉब्लेम, पण जाऊ शकले नाहीत, हे मात्र आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढच्या कंटेंटकडे जातोय. चिनी जनांची मुक्ती सेवा हे चिनी क्रांतीवरील गीत लिहिलं होतं. हे 1950च्या दरम्यानचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रादेशिक दलित साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं प्रभुत्व होतं आणि म्हणूनच साहित्य विश्वातील रत्न कोहिनूर असं अण्णाभाऊ साठे यांना म्हटलं जातं. त्यानंतर चित्रा कादंबरी रशियन भाषेमध्ये प्रकाशित झाली, पहिली होती. जगातील 27 भाषेमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य प्रकाशित झालं. त्यापैकी सिलेक्टेड 4-5 भाषा म्हटलं तर रशियन, झेक, पोर्तुगीज आणि फ्रेंच ह्या सर्वात महत्त्वाच्या भाषा आहेत. गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी सुद्धा जनजागृतीचं काम केलं. अण्णाभाऊ साठे हे चित्रपटसृष्टीतील काही महत्त्वाच्या कलाकारांसोबत सुद्धा ते जोडलेले होते. अण्णाभाऊ साठे यांची नावं ह्या महत्त्वाच्या कलाकारांच्या यादीमध्ये जोडली जातात. अजून एक इंटरेस्टिंग किस्सा सांगू, ते राज कपूरचा परत सांगतो. आता राज कपूर रशियामध्ये, राज कपूर यांच्यानंतर अण्णाभाऊ साठे हे दुसरे कलाकार आहेत की ज्यांचं म्हणजे तिथला जो चित्रपट निर्माता आहे सांगतो की हे 2 लोक द्या, आम्ही पूर्ण रशियाचं वैभव तुम्हाला देतो. थोड्याच वेळात सांगतो काय आहे, थोडंसं पुढे बघा, फक्त शेवटपर्यंत बघा. तर चित्रपटसृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत, मांढरे, जयश्री, गडकर, सुलोचना यासारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावरती प्रेम केलं. बरं, एवढेच नाही, हे सगळे कलाकार कोण होते, मराठी होते. बरं, हिंदी कलाकार कोण कोण होते, तर त्यामध्ये राज कपूर होते, शैलेंद्र होते, शंकर, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त ह्या सगळ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावरती प्रचंड प्रेम केलं होतं. कारण का
तर कलेचं महत्त्व ह्या सगळ्या लोकांना माहीत होतं आणि म्हणूनच त्यांच्या कलेवरती एवढं प्रेम करत होते आणि त्यामुळेच हे सगळं महत्त्वाचं होतं. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये प्रचंड लिखाण केलेलं होतं आणि त्या प्रचंड लिखाणापैकी हे जे पाठीमागे दिसणारे सगळे ग्रंथ आहेत हे समग्र वाङ्मय हे तुम्हाला फोटो जिंको शासकीय ग्रंथालय आहे पुणे स्टेशनला पुण्यामध्ये, त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये अवेलेबल होऊन जातात. स्वस्त कमी किमतीमध्ये इथं मिळतात. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था बार्टी यामध्ये सुद्धा अगदी 85% डिस्काउंट म्हणजे 15% अमाऊंटमध्ये तुम्हाला हे ग्रंथ मिळून जातात. तिथं जा आणि घ्या, तुम्ही घ्या आणि वाचा. अजून एक सर्वात महत्त्वाची सूचना, आपल्या घरी ग्रंथ ठेवा खूप सारे. जेव्हा आपल्या घरी गेस्ट येतात ना त्यावेळी एखादं तरी किमान पुस्तक त्यांना वाचायला द्या आणि पुस्तक देण्याची जी परंपरा आहे हे परंपरा आजपासून आणि तुमच्यापासून सुरुवात करायची. माझ्याकडे तर आहे ही परंपरा, लक्षात ठेवा. आणि हे जे ग्रंथ आहेत यामध्ये सांगितलेले, मग याच्यामध्ये ग्रंथ कोणकोणते आहेत तर पाझर, तारा, आग, आवडी, कुरूप, फकीरा, रानबोका, त्यानंतर हे फुलपाखरू, त्यानंतर संघर्ष, बरबाद्या कंजारे, समग्र वाङ्मय, अमृता, हे सगळे वैजंता, हे चित्रा, हे सगळे जे काव्य आहेत प्रचंड ताकदीचे काव्य. माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही एकदा तरी हे काव्य वाचायला पाहिजे, एकदा तरी हे साहित्य वाचलं पाहिजे. आय होप्स तुम्हाला हे साहित्य वाचायला आवडणार आहे. सर्वात महत्त्वाचं, राज कपूर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीमध्ये मला इंटरेस्टिंग गोष्ट सांगायला आवडेल. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की रशियन चित्रपट निर्माते आहेत मॅकफेन्से. हे मॅकफेन्से काय स्टेटमेंट करतात, खूप प्रसिद्ध आहे बरं स्टेटमेंट. हे मॅकफेन्से काय सांगतात की ज्या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, राज कपूर आणि अण्णाभाऊ साठे यांच्यासारखी लोक ज्या देशामध्ये आहेत तो देश गरीब असू शकत नाही. हे कोण सांगते? मॅकफेन्से बोलतात. काय सांगतात? नेहरू, शास्त्री, साठे आणि राज कपूर सारखे लोक ज्या देशामध्ये आहेत तर तो देश गरीब कसा काय असू शकतो? असू शकत नाही. हे मॅकफेन्से काय पुढचं स्टेटमेंट काय सांगतात की मॅकफेन्से सांगतात की राज कपूर आणि अण्णाभाऊ साठे ह्या दोन लोकांना तुम्ही रशियाला द्या, ह्या दोन लोकांच्या बदल्यामध्ये किंवा एक्सचेंज सिस्टममध्ये आम्ही पूर्ण रशियाचं वैभव तुम्हाला देतो. महती किती असेल या दोघांची? ह्या दोघांकडे किती प्रतिभावंत आतमध्ये असणारे जे कलाकारी आहेत हे किती असेल हे मॅकफेन्से यांनी ओळखलेलं होतं. लक्षात राहतं तुम्ही सगळ्यांचे. हे स्टेटमेंट्स आहेत, हे परीक्षेला विचारतात की नाही माहीत नाही, परंतु तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जिथं बोलता ना तुम्ही तर तिथं हे स्टेटमेंट यूज करा. तुमची मॅच्युरिटी लेवल, तुमची प्रगल्भता हे यातून दिसून येते. अजून एक सर्वात महत्त्वाचे मॅक्सिम गॉर्की आहेत आणि हे भारताचे मॅक्सिम गॉर्की कोण येतात? अण्णाभाऊ साठे येतात. भारताचे मॅक्सिम गॉर्की. हे मॅक्सिम गॉर्की काय लिहितात? कटू सत्य लिहितात, सगळं सत्य आधारित लिहितात आणि ते अगदी सगळे कॅरेक्टर प्ले करतात, सजीव आणि निर्जीव. आणि भारतामध्ये जर असं लेखक कोण असेल तर ते केवळ अण्णाभाऊ साठे आहेत. साहित्यरत्न ही पदवी तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. कोणाला म्हटलं जातं जगामध्ये? एकमेव फक्त साहित्यरत्न एकच आहे, ते म्हणजे अण्णाभाऊ साठे. ह्या जयंतीच्या निमित्ताने आपण विनम्र अभिवादन करत असताना तुम्हाला सगळ्यांना हे संपूर्ण जीवनपट कळतोय, समजतोय आणि कथा आणि अनटोल्ड स्टोरी आवडतात हे सर्वात महत्त्वाचं आहे. आवडत असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं की बाबूराव बागुल हे दलित आणि त्याचबरोबर अस्पृश्य आणि ग्रामीण जीवनाचं हे लिखाण करणारे बाबूराव बागुल हे लेखक आहेत. हे लेखक काय सांगतात? हे लेखक सुद्धा म्हणतात की महाराष्ट्राचे मॅक्सिक गॉर्की कोण असतील तर ते अण्णाभाऊ साठे आहेत. आणि मॅक्सिक गॉर्की म्हणजेच काय तर कटू लिखाण करणारे, हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे डॉक्टर देशपांडे यांच्या प्रयत्नाने इथं एक लायब्ररी आहे. आता मॉस्को शहरामध्ये मार्गारेट रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर संस्था आहे, लायब्ररी आहे, संस्था आहे. आणि या संस्थेच्या आवारामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. मग या पुतळ्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा का नाही? आता ह्या लायब्ररीला, ह्या संस्थेला देशपांडे यांनी बऱ्याच वेळा रिक्वेस्ट केली परंतु संस्थेकडून नकार आला. परंतु देशपांडे यांनी काय केलं? अण्णाभाऊ साठे यांचं साहित्यिक योगदान आणि रशियाच्या भाषेमधले असलेले योगदान समजावून सांगितल्यानंतर मात्र ते ॲग्री झाले आणि मग यांनी काय केलं होतं तर हे पुतळा बनवला आणि हा पुतळा नांदेड शहरामधून डायरेक्ट रशियाच्या मॉस्कोमध्ये गेला आणि तिथं 2019 ह्या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे. हा अर्धाकृती असणारा पुतळा आहे आणि ह्या पुतळ्याचं उद्घाटन रशियामध्ये. आणि महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याच्या बाजूला यांचा पुतळा आहे. किती विशेष आहे हे आपल्याला माहीत नसतं, आता माहीत होणार आहे 100%. अजून एक थोडंसं माहिती बघूया आपण.
8 चित्रपटापैकी 3 चित्रपटांना महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे. अग्निदिव्य कादंबरी हे स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर जे आहेत तर यांच्या जीवनावरती आधारित आहे. परीक्षेला प्रश्न आलेला आहे. 1961 ला इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटीच्या निमंत्रणावरून अण्णा हे रशियाला गेलेले होते आणि तिथं रशियामध्ये त्यांनी प्रवास वर्णन केलेलं होतं. रशियाचे कलावंत आहेत अँग्ले. हे अँग्ले अण्णाभाऊ साठे यांचे मित्र होते. एखादा परदेशातील कलाकार हा आपला मित्र असावा किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, आणि अँग्ले मित्र होते. यांचा मृत्यू अण्णाभाऊ साठे यांचा 18 जुलै 1969 मध्ये मुंबईमध्ये 49व्या वर्षी झालेला होता, गोरेगाव या ठिकाणी. मृत्यू होण्यापाठीमागचं कारण 2 सांगितले जातात. संदर्भ सापडत नाहीत अजून, पण कारण 2 आहेत. कोणती? एक फकीरा नावाचा चित्रपट जो प्रकाशित झाला तर चित्रपट कंपनीनं अण्णाभाऊ साठे यांना फसवलं आणि आर्थिक दृष्टिकोनातून ते कमकुवत झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लाल बावटा आणि कम्युनिस्ट पार्टी किंवा पक्ष यांच्याबरोबर अण्णाभाऊ साठे यांनी मात्र पूर्णतः संबंध तोडलेला होता. होवाळ सांगत असताना हे सांगतात की पूर्णतः संबंध तोडला होता, परंतु त्यांची जी बायको होती जयवंताबाई, तर यांनी काय केलं, अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं की नागपूरला कार्यक्रम होता लाल बावटाचा, तू जाऊ नको. परंतु ह्या श्रीपत अमृत डांगे यांच्या सांगण्यावरून ते तिथं गेल्या पण, आणि गेल्यामुळे यांना मात्र आवडलं नव्हतं आणि यांच्या घरामध्ये फाटाफूट पडली. शेवटचे दिवस मात्र खूपच वाईट अवस्थेमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे गेलेले होते. मग ते व्यसनाधीनता, मग बिडी, सिगारेट, गांजा हे सगळे व्यसन अण्णाभाऊ साठे यांना लागली होते. हे सत्य आहे. तुम्ही म्हणाल की इथं कसं सांगता येऊ शकतं किंवा इथं कसं सांगाल तुम्ही, पण हे सत्य आहे, आपल्याला नाकारता येत नाही. आणि मग छोट्याशा खोलीमध्ये अर्थातच त्यांचं तेवढंच आयुष्य होतं. तिथे एक छोटीशी स्टोरी बनते, पण हे सांगतो तुम्हाला. त्यांच्या मृत्यूनंतर 2002 मध्ये टपाल तिकीट मात्र प्रकाश केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्राचे संत या भाषेमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा गौरव केलेला होता. पु ल देशपांडे यांनी 3 पैशाचा तमाशा हे नाटक अण्णाभाऊ साठे यांना समर्पित केले, यांना अर्पण केलेलं होतं. प्रश्न विचारतात, अण्णावरती महाराष्ट्रामध्ये 11 प्रबंध म्हणजे PhD, लोकांनी PhD मिळवले. अजून एक आश्चर्य सांगू तुम्हाला की शाळा किती शिकले, 1.5 दिवस तर 1.5 दिवस म्हणू आपण त्यांना, 2 दिवस तर 2 दिवस म्हणू, किंवा 14व्या वर्षी प्रायमरी एज्युकेशन घेणारे अण्णाभाऊ साठे यांच्यावरती आज PhD होते. किती मोठं आश्चर्य हे सगळं. तुम्ही डॉक्टर आंबेडकर यांच्यावरती PhD करत असाल तर इट्स ओके आहे. तुम्ही शाहू महाराज यांच्यावरती PhD करत असाल तर ओके आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती PhD करत असाल तर पण ठीक आहे. परंतु साक्षर थोडंसं झालेल्या माणसावरती आज 11 प्रबंध सादर होत आहेत आणि PhD केल्या जातात. हे सर्वात मोठं आश्चर्य पण म्हणू आपण त्याला. ठीक आहे. आता अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे परत एकदा साहित्य आलेलं आहे. अण्णाभाऊ साठे हे आपल्या खोलीमध्ये, गोरेगावच्या खोलीमध्ये होते. तिथं सर्वात प्रसिद्ध अर्थातच शाहीर विठ्ठल उमप हे तिथं आले होते. त्यांनी सांगितलं की अण्णा, हे जे पैसे मिळतात या सगळ्या कादंबरीमधून, तर त्यातून एखादा बंगला वगैरे विकत घ्या, तिथं छान गार्डन वगैरे बनवा. अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं की माझं साहित्य हे जनजागृतीच करते. माझं साहित्य पूर्ण महाराष्ट्र नाही, भारत नाही, तर जगामध्ये प्रसिद्ध होते. आणि जगामध्ये प्रसिद्ध होत असताना तिथं असणारे म्हणजे या निसर्गामध्ये असणारे सजीव आणि निर्जीव हे सगळे घटक त्या साहित्यामध्ये आपले रोल चांगल्या पद्धतीनं प्ले करतात. मग हे साहित्य माझं जर एवढं प्रसिद्ध होते किंवा इकडं जाते तिकडं जाते, लोकच वाचतात, आनंदित होतात, वाचून घेतात, छान वाटतं त्यांना, तर मग मला बंगल्याची गरज काय? माझं साहित्य त्या बंगल्यामध्ये प्रसिद्ध होते. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ॲक्च्युली हे इंटरेस्टिंग स्टोरी आहेत, आपल्या सगळ्यांना माहीत असायला पाहिजेत. अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1982 पासून सुरू झाली होती. ठीक आहे. 1982 मध्ये सुरू झाली होती आणि 1982 अर्थातच या साहित्याचे अजून एक वैशिष्ट्य सांगतो. भारतामध्ये याच्या व्यतिरिक्त जे काही सिलेक्टेड साहित्य आहेत, हे साहित्य मात्र इथं लिखाण करत असताना याचे संदर्भ इंग्रजी साहित्यातून येतात. इंग्रजी साहित्याच्या आधारावरती भारतात लिखाण केलं जातं आणि या ज्ञानपीठ पुरस्कारापर्यंत मजल मारली जाते. परंतु अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य सगळं ग्रामीण कथा होत्या, सगळं दारिद्र्य होतं. इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये बंडखोरी होती. तिथं असणाऱ्या पाटील असतील, म्हणजे दुराचार पाटील असतील, म्हणजे अन्याय अत्याचार करणारे पाटील असतील, कुलकर्णी असतील, खोत असतील, यांच्या विरोधामध्ये तिथं असणारा नायक अण्णाभाऊ साठे यांनी उभा केला. आणि पोटाचं खळगं भरण्यासाठी रात्रीच्या अर्ध्या रात्री, काळोख्याच्या अर्ध्या रात्री पीक कापून आणायचं आणि आपल्या जनतेचं भूक भागवायचं, हे असं लिखाण अण्णाभाऊ साठे यांनी केलं होतं. किंवा इंग्रज सरकारचं धान्य एखाद्या गोदामामध्ये जर ठेवलं असेल तर ते धान्य चोरायचं आणि कशासाठी, तर पोटाचं खळगं भरण्यासाठी, पोट भरण्यासाठी आपण चोरी करायची. हे अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलं होतं. नक्कीच फकीरा कादंबरी वाचा, लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. हे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की हे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य तुम्हाला मिळून जातं.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, गोवा मुक्ती संग्राम आणि भारताचं स्वातंत्र्य, हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट आणि जीवनचरित्र मी अगदी या एका तासाच्या लेक्चरमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर सगळं झालंच, काही अनटोल्ड स्टोरी पण झाल्या, परंतु परीक्षेला विचारलेले प्रश्न कोणकोणते आहेत ते पण एकदा आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे की कादंबरी, कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली नाही? बारी नावाची कादंबरी, चित्रा, वैर आणि रानगंगा लिहिलेलं, रानबोका लिहिलेलं आहे, रानगंगा वगैरे, तर ही बारी कादंबरी. अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी सर सेनापती, कोणती कादंबरी? सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावरती आधारित आहे, तर अग्निदिव्य ही कादंबरी आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात काय खरे आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलाय. लाल बावटा हे कला पथकाची स्थापना केलेली होती, त्यांनी परंपरागत तमाशाला आधुनिक लोकनाट्याचं रूप दिलं, बरोबर आहे. त्यानंतर फकीरा कादंबरी त्यांनी वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचं मिश्र वर्णन केलेलं आहे. त्यानंतर माझा अमेरिका प्रवास हे त्यांचं प्रवास वर्णन आहे, तर अमेरिका नाही तर त्यांनी रशियाचा प्रवास केलेला होता, म्हणजे अ ब क, बरोबर आहे, अ ब क हा इथं बरोबर येऊन जातं. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील वर्णन करताना जसे गरुडाला पंख असतात आणि वाघाला नखे असतात, तशाच पद्धतीने त्यांनी मुंबईचं वर्णन केलं होतं. कोणी केलं? तर अण्णाभाऊ साठे यांनी केलं. आय होप्स तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट आणि त्यांचं जीवनचरित्र या लेक्चरच्या माध्यमातून समजलेलं असेल. काही गोष्टी कळल्या, काही गोष्टी नवीन होत्या, काही गोष्टी जुन्या लेक्चरच्या स्पर्धाग्रामच्या EMPC कट्टाच्या या आपल्या यूट्यूबवरती तुम्हाला ते जुनं लेक्चर पण मिळून जाईल. हे लेक्चर्स हिस्ट्री बाय सचिन गोळीक या यूट्यूबवरती तुम्हाला नवीन स्वरूपामध्ये, नवीन स्टोरीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ऐकायला मिळते. नक्की ऐकलं, आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जीवनपट अण्णाभाऊ साठे यांचा बघितला आणि ह्या जीवनपटामध्ये आपण त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतोय तुम्ही सगळेजण. अजून एक शेवटची गोष्ट, वाचनात आलं होतं सहज, तुम्हाला प्रेरणादायी ठरेल की ज्यांना इतिहास माहीत नसतो ते इतिहास निर्माण करू शकत नाहीत, आणि तुम्हा सगळ्यांना इतिहास माहीत असायला पाहिजे. जो इतिहास आहे तो सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. नक्कीच तुम्हाला हा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बनवलेला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांना, तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या जवळच्या व्यक्तींना, जे व्यक्ती अशा प्रकारच्या व्हिडिओजमध्ये, व्यक्तीमध्ये इंटरेस्टेड असतात, नसतात, सगळ्यांना पाठवून द्या. त्यांना माहिती मिळेल, त्यांना काहीतरी वेगळं मिळेल आणि त्या वेगळ्या मिळण्यातून त्यांची प्रगल्भता वाढू शकते की ह्या व्यक्तीने अशा प्रकारचे आमचे छत्रपती रशियामध्ये पोहोचवले, अशा या व्यक्तीने आपला ग्रंथ आंबेडकरांना अर्पण केला, ह्या व्यक्तीने अशा प्रकारची संयुक्त महाराष्ट्रापासून गोव्यापासून स्वातंत्र्याच्या चळवळीपर्यंत योगदान दिलेलं होतं. हे सगळी माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली. तुमचं कर्तव्य आहे इथून पुढं ही माहिती बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचवणे. जाता जाता लाईक करून, कमेंट करून आणि शेअर करून पण द्या सगळ्यांना. आणि तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी, तुम्हा सगळ्यांना अभ्यासासाठी आणि तुम्हा सगळ्यांना अधिकारी होण्यासाठी मी मार्गदर्शक या नात्याने सचिन गोळीक तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. हे लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.